आज आपण पौष्टिक कटलेट बघतोय, अगदी पौष्टिक. गाजर, बीट, बटाटा, सगळ्या भाज्या ज्या हव्यात त्या भाज्या घ्या तुम्ही आणि मस्त कटलेट करून ठेवा. हप्त्याभरासाठी स्टोअर करा आणि अगदी 2 कटलेट आणि एखादी म्हणजे एखादं फळ किंवा फळाचा एखादा ग्लास ज्यूस असं मस्त घ्या. सकाळचं तुमचं मस्त पोट भरेल. ऑफिसला जाल ना, एक जांभई येणार नाही तुम्हाला. काय होतं, पोटाला कमी पडतं, त्यानंतर आपल्याला कंटाळा येतो काम करता करता. कंटाळा आला की जांभया यायला लागतात. म्हणून पोटात छान मस्त अशी पौष्टिक भर असेल तर असं काही होणार नाही. चला मस्त एकदम आपण कटलेट बघूया, पौष्टिक, सगळ्या बाजूनी पौष्टिक. आता हे गाजर घेतले आणि बीट घेतलं. 2 बीट आहेत, 2 गाजर आहेत. तुम्हाला भरपूर करून ठेवायचे असेल अजून 1 गाजर बीट वाढवलं तरी चालेल. 4 बटाटे उकडून घेतले, चांगले मोठ्या साईजचे बटाटे आहेत. 1 कांदा घेतला, 2 मिरच्या घेतल्या. तुम्हाला तिखट हवंच असेल 2च्या 3. आता हे कसं मुलांनी पण खायला पाहिजे आणि आपल्यालाही खायला पाहिजे अशा पद्धतीने करते. आता हे फ्रोझनचे वाटाणे आहेत. वाटाण्यांच्या शेंगा घेतल्या, सोलल्यात तरी चालतील. आणि हा मका आहे. हे सगळं आपलं साहित्य आहे. आता आपल्याला वाटाणे थोडेसे फ्रोझनचे आहेत तर लगेच शिजतील म्हणून त्यांना एक उकळी काढायचे आणि थोडेसे आपल्याला मक्याला शिजवून घ्यायचे, थोडंसं अगदी 2-3 उकळ्या, आणि मग ते अगदी पाणी निथळून काढायचं. आता हे साहित्य, त्याच्यामध्ये आता आपण पोहे आपण हे भिजवून ठेवा किंवा पोहे बारीक पावडर करून घ्या. दोन्ही प्रकारे घेतलेत तरी चालते. तुम्ही हे मिक्सीला लावा, पावडर करा, नाहीतर असे भिजवून ठेवा जसे कांदे पोह्यांना भिजवतो, अगदी सगळं पाणी काढून. आता आपण बीट सोलून घेतलं आणि हे दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या म्हणजे उकडून घेतल्या. आता गाजर किसूया, आपलं बीट किसून घेऊया. हे किसून बाजूला करा आणि आता कढईत तेल. आता बघा, तुम्ही नुसतं गाजर आणि हे बीट असंच किसून घेतलं, कांदा असाच वरून घेतला तरी हरकत नाही. पण मी ही थोडी प्रोसेस करते, त्यांनी थोडीशी आपल्या चवीत पण बदल होतो आणि आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये हप्त्याभरासाठी. त्यामुळे थोडंसं, आणि आलं लसूण थोडंसं आपलं छान फ्राय होतं. ह्या गोष्टींसाठी थोडंसं मला हे तेलावरती फ्राय, ही एक प्रोसेस मी स्वतःहून वाढवली आहे. पण तुम्हाला नसेल वाढवायची तर नका वाढवू. सगळं मिक्स करा, तेलावर परतलीत तर जरा चवीत छान फरक पडतो. हे थोडंसं असं आपण अगदी, म्हणजे हे मी 1-2 मिनटासाठी परतवले फक्त. आपलं खाली कांदा थोडासा हे झाला, मिरची आपली फ्राय झाली, आणि आलं लसूण आणि बाकीचं हे सगळं असं छान असं मस्त. गॅस एकदम फास्ट ठेवायचा, कारण अगदी कमी गॅसवरती ठेवलात तर जरा पाणी सुटेल म्हणून. गॅस फास्ट ठेवून फटाफट हलवायचं की मस्त, थोडंसं आपल्याला चवीसाठी. आता हे आपले गाजर आणि बीट, आलं लसूण, मीठ घालायचं नाही आधी, मग आणखीन पाणी सुटेल. आलं लसूण घातले, मिरची घातली आहे आपण, आणि गाजर बीट घेतलं. आता हे तुम्हाला मी म्हटलं वाटाणे आणि आपला मका आहे तो थोडासा असा, एक तर मिक्सीला थोडा फिरवून घ्या किंवा खलबत्त्यात थोडा कुटून घ्या, हाताने दाबून घेतलं तरी चालेल. आणि मग त्याच्यावरती आपण बटाटे कुस्करून टाकूया. बटाटे पण अगदी बारीक केले पाहिजे तसं काय नाही, एखादा छोटा मोठा बटाट्याचा तुकडा दाताखाली आला तरी चालेल. असं मस्त आपण घेतलं. आता हे हळद घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे आणि तिखट मसाला घेतला आहे. गरम मसाला, तिखट मसाला आणि हळद घेतली आपण. जेवढं आपल्याला तिखट हवं घ्या. मिरची घेतली आहे फोडणीला, तेही लक्षात ठेवा. मिरची वाढवा किंवा तिखट वाढवा. भरपूरशी कोथिंबीर घ्या बारीक चिरलेली, मस्त अगदी.
छान आमचूर पावडर टाका, नसेल तर आपला चाट मसाला टाका, नाही तर थोडंसं लिंबू पिळा. आता हे सगळं मिक्स करा. छानपैकी सगळं मिक्स करून घ्या. मीठ घाला आणि मीठही घाला आता. आणि हे पोहे पोहे घातले की थोडंसं जो आपल्या बॅटरला ओलापणा असतो ना, तो असा सोकला जातो. पोह्यांची पावडर करून टाकली तरीही तोच रिझल्ट आहे. आत्ता थोडासा आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे, अगदी थोडंसं म्हणजे आपल्या बॅटरला असं जरा घट्टपणा यायला. अगदी थोडं. किती टाकलं ते बघा तुम्ही. टेबलस्पून पण 2 म्हणता, 1 टेबलस्पून, अर्धा दोनदा टाकला. हां, तुमचं बॅटर अगदीच ओलं असेल तर एक तर पोहे भिजवलेले वाढवा किंवा बारीक केलेले, किंवा थोडंसं कॉर्नफ्लॉवर वाढवा. बाकी ह्या काही गरज नाही. आता आपण ह्या 3 प्लेट्स घेतल्या. आता एकामध्ये आपण हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र केला आहे. 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ब्रेड क्रम्ब घेऊया. हा ब्रेड क्रम्ब आहे, कारण ही प्रोसेस सगळी आपल्याला ठेवायचं आहे म्हणून करायची आहे. नाहीतर नुसतं मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये हे केलं ना तरी पण फ्राय होतात. तर हे ब्रेड क्रम्ब, आणि तो नुसताच थोडासा मैदा घेतला आहे. हा नुसता जरासा मैदा घेतला आहे. आता आपण आपल्या बॅटरीचे हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर छान पातळ स्लरी करून घ्या. पातळ अगदी, जास्त घट्ट नाही. आता आपण सगळे बॅटरचे कटलेट बनवून घेऊया. कुठलाही शेप द्या, लांब द्या, गोल द्या, बदामाचा द्या, कुठलाही शेप द्या. मस्त सगळे. कुठल्याही भाज्या घ्यायच्यात, फरसबी घेऊ शकता बारीक चिरून. आणखी कुठली तुम्हाला भाजी हवी असेल तर शिमला मिरची कशी जरा गरम झाली की ती म्हणजे थोडं पाणी सोडते, किंवा ती जमत असेल तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता. बारीक बारीक कापून घ्या तीही. आणि आता हे आपण मैद्यामध्ये नुसतं रोल करायचं बघा. मस्त बघा कसा, काही जास्त लागत नाही मैदा. नुसतं असा फिरवला की वरच्यावर बघा कसा लागलाय. असं सगळ्यांना आपण असं आधी मैद्यामध्ये करून घेऊया. नुसतं घोळवून घ्यायचं. पूर्ण त्यांना कोट करून टाकायचं. असे सगळे आपले कटलेटला मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं. अगदी हलका लागतो. मी किती 2 चमचे मैदा घेतला असेल, टेबलस्पून. त्याच्यामध्ये आपले हे सगळे कटलेट घोळवून झाले. हे आपण अर्धेच कटलेट बनवले, जे ठेवायचे ते आता असं झालं पूर्ण कोट. आता हे घ्यायचे आपण आणि मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं स्लरी केली त्यात. आता ह्याच्यात आपण ते
थोडे घोळवायचे. अगदी फक्त त्याला स्लरी सगळ्या बाजूनी लागली पाहिजे असं. असे ब्रेड क्रममध्ये छान मस्त असे घोळवून घ्यायचे. छान ब्रेड क्रम अगदी मस्त लागतो वरून. काही मेहनत घ्यायला लागत नाही, फक्त घोळवले की. आता तुम्ही समोरच बघताय. असे सगळे आपण आपले कटलेट मस्त कोटिंग करून घ्यायचे. असे कटलेट करून ठेवा. छान डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. अगदी सकाळचा पौष्टिक नाश्ता होईल. मुलांचा डब्बाही ह्याच्यात होऊन जाईल. यातले 2-4 मुलांना तळून द्या मस्त डब्याला. छान त्यांना सॉस दिला नाहीत तरी चालेल. अजिबात असेच खायला मस्त लागतात. काही त्याच्याबरोबर चटणी नको, सॉस नको. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही आवडत असेल तर असेच खाऊ शकता. असे आपले सगळे बघा मस्त ब्रेड क्रम लावून वगैरे सगळे ठेवले. असे तुम्ही डब्यात ठेवा. रुंद असा फ्राय पॅन घ्या. नाहीच झालं तर तळूनही काढलेत तरी चालतील, फटाफट होतात. फ्राय पॅनवरती दोघांनाही तेल तेवढंच लागतं, असं काही विशेष नाही आहे. डीप फ्राय आणि असं काहीच नाही आहे. दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. छान तेल पण अगदी गरम कडकडीत करू नका. हलकंसं तेल गरम करा आणि त्याच्यावरती आपले सगळे कटलेट ठेवा. थोडंसं फ्राय पॅन धरून हलवा किंवा हळूहळू आपण काविलत्याने त्यांना, कारण आपण राऊंड केलेत त्यामुळे ते थोडेसे आपल्याला राऊंड फिरवावे लागणार, म्हणजे चारी बाजूने शेकतील चांगले. अगदी टाकल्यानंतर अगदी 1 मिनिट असेच राहू द्या, त्यानंतर हलवा. असं फ्राय पॅन हलवून केलेत तरी चालतील. बघा कसे मस्त वाटतात बघायलाच, बघूनच खावे असे आहेत आणि चवीला तर अप्रतिम आहे. करून बघा तुम्ही नक्की. काही करायचं नाही, सगळ्या भाज्या घेऊन कापून किसून आलं लसूण मिक्स करून तिखट मीठ घालून एक चवीचा पदार्थ आपल्याला मिळतो. तोही आपण थोडीशी सुट्टी-बिट्टीच्या दिवशी मेहनत करून ठेवला तर तुमचा अख्खा हप्ता त्याच्यात जाईल. मुलांचं टिफिन पण होईल आणि तुम्हीही, आणि एवढ्या सगळ्या भाज्या खाऊन, शिवाय मस्त पौष्टिक. त्याचंच कोणी आलं तयार असतील तेव्हा काढून तळून दिले, म्हणजे किती कामं होतात बघा त्यातच, आणि वेळ काही फार लागत नाही. असे तयार असतील तर अजिबातच नाही. अगदी ही जास्तीत जास्त घड्याळ लावून पाऊण तासाची मेहनत आहे. पटापट सगळं किसलं कापलं की झालं. तास पकडा चला. 1 तास मेहनत केली तुम्ही तर तुमचं पूर्ण हप्त्याचं सगळं काम होतंय. मस्त आपले कटलेट फ्राय झाले. खरंच करून बघा. असे सगळे आपले कटलेट आपण फ्राय करून घेतले.
हे अशा आकाराचे पण आपण बनवू शकतो. बदामाचे आकार जो हवा तो आकार द्या. खूप छान कटलेट होतात. प्रोसेस तशीच करायची. आपल्या स्लरीमध्ये बुडवायचं, आधी मैद्यात घोळवायचं, नंतर आपल्या ब्रेड क्रममध्ये हे करायचं. ब्रेड क्रम नसेल तर बटर किंवा टोस्ट असतं ना, ते बारीक करून घेतलं ना तरी चालेल. त्याच्यातही मस्त फ्राय होतात. आपली शेव असते बारीक, आपल्या खिरीची बारीक शेव भाजलेली, तीही छान बारीक चुरून घेतली, त्याच्यातही मस्त केले तरी छान होतात. असे आपले कटलेट तयार आहेत. करून बघा, खाऊन बघा. चव तर अगदी अप्रतिम मस्त. गरम आहे गो, थोडं गरम आहे. तुम्हाला दाखवते मी आतून पण कसे मस्त झालेत. खायला खूप छान वाटतात. पौष्टिक आहेत. माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा. अगदी बनवले ते बघा आतून कसे झाले. बनवलेत तर कमेंट करा. आपले मस्त कटलेट झालेले आहेत. नमस्कार. आपले कटलेट बघितले. थोडीशी मेहनत लागते पण एक 8 दिवसासाठी करून ठेवा. हॅलो गाईज. कसं आहे शिव? खातोय तू? अरे वा, सॉस पण कमी झालाय. ओ देऊया देऊया. हप्त्यासाठी वगैरे करून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या डब्यामध्ये झाकून. रोज तुम्ही 1-2 रोल काढा म्हणजे थोडीशी भाजी पोटात जाईल. छानसं ज्यूस किंवा एखादं फळ खा, एखादा ग्लास दूध घ्या. लहान मुलांना तर एकदम मस्त. खरंच. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा.